नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत स्वाध्याय 1.1 मधला पहिला उदाहरण. बघा, पहिला उदाहरण बघू आपण. ही जी संख्या आहे 7 लाख किंवा लक्ष 7,53,357 ही संख्या पुढीलपैकी कोणती? थोडक्यात तुम्ही जेव्हा इथं पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ही अंकात आहे संख्या आणि ही अंकातली संख्या आपल्याला कुठे लिहायची आहे? अक्षरात. तर बघा, आपण बघू एक एक ऑप्शन. पहिला ऑप्शन बघू, 753,357. बघा, ही संख्या आहे. याला काय म्हणते? ए ऑप्शन काय म्हणते आपला? 753,357. या संख्येला आपण असं वाचू शकतो का? 753,357 असं वाचतात का? नाही, म्हणून हा ऑप्शन येणार नाही. सेकंड ऑप्शन काय म्हणते? 753,000. बघा, सर्व ठिकाणी हजार हजार आहे, म्हणून आपण इथं देऊन यांचे नॉमिनेशन करून घेऊ. एक, एकक, दशक, शतक आणि 1000. लक्ष म्हणते का कुठे इकडे? म्हणजे 1000, 10,000, लाख, लक्ष वगैरे आहे का इथं ऑप्शन मध्ये? नाही, म्हणून आपण फक्त 1000 पर्यंत लिहू. म्हणजे हा एवढा भाग झाला 1000. ठीक आहे. दुसरा ऑप्शन 753,000. ठीक आहे, 753,000. पण याला आपण 357 म्हणू का? हा एवढा ठीक आहे, याला आपण असं म्हणू शकतो, 753,000 म्हणू शकतो. पण याला बघा 357, याला 357 म्हणू का? नाही, म्हणून हा ऑप्शन येणार नाही. तिसरा ऑप्शन 753,000. बघा, 753,000 357. बघा, एकक, दशक, शतक, शे मध्ये आहे 3, म्हणून या संख्येला आपण 753,357 असं वाचू शकतो. म्हणून हा ऑप्शन आपला बरोबर आहे, ऑप्शन नंबर सी. चौथा पण पाहू आपण. 753,357. 7 याला असं नाही म्हणत आपण, 753,357 असं आपण वाचत नाही, आणि म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे सी. याला आपण असं वाचू शकतो, 753,357. स्वाध्याय 1.1 मधला दुसरा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणते आपण वाचून घेऊ. 1, 4, 6, 8 आणि 9. 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून, अंक वापरायचे आहेत हे, आणि प्रत्येकी एकदाच, म्हणजे एक अंक एकदाच वापरायचा, प्रत्येकी एकदाच. याचा अर्थ काय होतो? हा याच्यातला जो प्रत्येक अंक आहे हा फक्त एकदाच वापरायचा आपल्याला. त्यांच्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या काय तयार करायची आहे? या अंकापासून सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आहे. म्हणजे सर्वात मोठी संख्या, सर्वात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची याबाबत आपला एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आपण या ठिकाणी या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची. तर बघा, सर्वात मोठी संख्या म्हणजेच मोठ्यात मोठी संख्या. सर्वात मोठी संख्या म्हणजे मोठ्यात मोठी संख्या. सर्वात मोठी संख्या आपल्याला तयार करायची. एक गोष्ट लक्षात ठेवायची, या ठिकाणी आपल्याला काय तयार करायचे? सर्वात मोठी. किती अंकी? 5 अंकी. आणि इथं अंक किती दिले आहेत? 1, 2, 3, 4, 5. 5 अंक दिलेले आहेत आणि आपल्याला 5 अंकी संख्या तयार करा म्हणत आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही तयार करणं अगदी सोपं आहे. काय करायचं? मोठ्यात मोठी संख्या तयार करा म्हणते, म्हणून आधी काय करायचं? मोठा अंक लिहायचा. ह्याच्यामधला मोठा अंक कोणता आहे? ह्या जे 5 अंक आपल्याला दिले आहेत त्याच्यापैकी सर्वात मोठा अंक कोणता आहे? 9, म्हणून 9 लिहायच्या आधी. मग 9 पेक्षा थोडा लहान 8, मग 8 पेक्षा लहान 6, मग 4 आणि मग 1. बघा, थोडक्यात काय करायचं आहे? मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना उतरत्या क्रमाने अंक लिहायचे. उतरता क्रम म्हणजे पहिले मोठा, मग लहान, मग लहान, मग लहान. किंवा दुसऱ्या भाषेत, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, मोठ्यात मोठी संख्या जर तुम्हाला तयार करायची तर सुरुवातीला मोठा अंक लिहा, मग त्याच्यापेक्षा लहान, मग त्याच्यापेक्षा लहान, मग त्याच्यापेक्षा लहान, आणि शेवटी सर्वात लहान. तर ही झाली आपली मोठ्यात मोठी संख्या. आता ही संख्या बघा, ऑप्शन नंबर कोणत्यामध्ये आपलं उत्तर आहे? ऑप्शन नंबर बी मध्ये उत्तर आहे. म्हणजे आपलं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे? ऑप्शन नंबर बी, 98,641. आलं लक्षात?
त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 3. 5 अंकी लहानात लहान संख्या आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यातील अंतर किती? अंतर याचा अर्थ होतो, अंतर म्हणजे काय होते? फरक. अंतर म्हणजे फरक किंवा वजाबाकी. अंतर म्हणजे होते फरक किंवा वजाबाकी. आता बघा, 5 अंकी लहानात लहान संख्या आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यातील फरक आपण आधी बघू. 5 अंकी लहानात लहान संख्या तुम्हाला माहित आहे किती होईल? 5 अंकी लहानात लहान संख्या बरोबर. आपल्याला माहित आहे आपण लहानात लहान संख्या कशी तयार करतो. तर लहानात लहान संख्या 1 अंकी लहानात लहान संख्या 1 आहे. आपल्याला 5 अंकी पाहिजे, तर हा एक अंक झाला तो 4 शून्य समोर द्यायचे, म्हणजे 1 2 3 4 5. 5 अंकी लहानात 1 अंकी लहानात लहान संख्या 1 आणि आपल्याला 5 अंकी पाहिजे, तर हा एक अंक झाला. मग आपल्याला 4 अंक द्यावे लागतील, कारण आपल्या इथं 5 अंकी म्हणते. तर 5 अंकी लहानात लहान संख्या आहे 10,000. मग काय म्हणते? 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या बरोबर. बघा, 4 अंकी 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9. मग आपल्याला 4 अंकी पाहिजे, तर किती वेळ 9 लिहायचे? 4 वेळा. आलं लक्षात? आपण इकडून करून नाही लिहिलं, कारण एक अंक कमी आहे आणि वजाबाकी करत असताना आपण एकक स्थानाकडून लिहत आणतो, त्याच्यामुळे आपल्याला असं लिहायचं. तुम्हाला माहिती आहे मोठ्यात मोठी संख्या 1 अंकी 9 आहे. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9,999. तर त्यांची वजाबाकी केला. बघा, शून्यातून 9 नव्यातून इथं 10 झाले, इथं 9 राहतील सगळीकडे आणि इथला 1 गेला, इथं 0 राहील. 10तून 9 गेला 1, 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0 आणि हा 0 म्हणजे किती? 1. ऑप्शन नंबर बी. म्हणजेच 5 अंकी लहानात लहान संख्या आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यातील फरक म्हणजेच वजाबाकी किती आली? 1. तुम्ही आता डायरेक्ट याच्यामध्ये लिहू शकता. बघा, 5 अंकी लहानात लहान संख्या 10,000 होते. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9,999. मग याच्यामधून डायरेक्ट समजा आपण बघितलं, 10,000 मधून 9,999 गेलं तर उरला किती? 1. तर ऑप्शन नंबर बी. स्वाध्याय 1.1 मधला चौथा उदाहरण आहे. दशम स्थानी 9 असलेली. प्रश्न आपण व्यवस्थित वाचून घेऊ. दशम म्हणजे दशक. दशम स्थानी 9 असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी, विविध म्हणजे वेगवेगळे अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? किमान म्हणजे, किमान या शब्दाचा अर्थ होते लहानात लहान. लहानात लहान. किमान म्हणजे लहानात लहान आणि कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. लक्षात ठेवायचं, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. विचारते किमान, कमाल, तर मोठ्यात मोठी. बघा प्रश्न काय म्हणतो व्यवस्थित. अगदी सोपा प्रश्न आहे. काही सेकंदात या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सुटते. आपल्याला विचारलंय किमान म्हणजे आपल्याला लहानात लहान संख्या शोधायची. ठीक आहे. अट काय म्हणजे, कंडिशन काय आहे? दशम स्थानी 9. आता ऑप्शन बघू आपण. दशक स्थान म्हणजे हा एकक आणि हा दशक, बरोबर. म्हणजे प्रत्येकाचा दशक स्थान हा होईल, बरोबर. तर काय म्हणते? दशक स्थानी 9 असलेली. आता आपण ऑप्शन पाहू. इथंही 9 आहेत दशक स्थानी, इथंही 9 आहेत, इथंही 9 आहेत, म्हणजे चारही ठिकाणी 9 आहेत. दशक स्थानी 9 असलेली चारही ठिकाणी आहेत. मग विविध अंकाचा वापर करून बनणारी. विविध म्हणजे वेगवेगळे अंक. वेगवेगळे म्हणजे कसं? तर बघा, इथं हे जे 1 0 9 आणि 2 आहेत, याचे ते 4 अंक आहेत, तर हे सारखे आहेत का? कोणता तरी अंक डबल रिपीट झालेला आहे का? नाही. म्हणजे हे वेगवेगळ्या अंकाचा वापर करून बनणारी आहे.
समजा या ठिकाणी 1192 असं असतं, तर ही विविध अंकाचा वापर करून बनणारी संख्या नाही, कारण 1 हा डबल आलाय या संख्येमध्ये, बरोबर, म्हणून ही नसती. तर याच्यामध्ये काय आहे बघा, 1 0 9 आणि दोन्ही वेगवेगळे अंक आहेत. कसे आहेत? वेगवेगळे. याच्यामध्ये वेगवेगळे अंक आहेत, याच्यामध्ये वेगवेगळे आहेत, याच्यामध्ये वेगवेगळे अंक आहेत. बनणारी किमान, आता किमान म्हणजे लहान, आपल्याला लहान संख्या पाहिजे. संख्येच्या लहान किंवा जर मोठेपणा जर ठरवायचा असेल तर आधी पाहायचं की ही किती अंकी संख्या आहे. 4 अंकी संख्या आहे, ही पण 4 अंकी आहे, ही पण 4 अंकी आणि ही पण 4 अंकी आहे. आता बघा, लहान मोठेपणा जर ठरवायचा असेल तर डावीकडून बघायचं, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 2. हे 2 आहेत म्हणजे हे मोठे आहेत, म्हणजे हे आपल्याला काय पाहिजे? किमान पाहिजे, लहान संख्या पाहिजे, म्हणजे ह्या मोठ्या आहेत, ह्या येणार नाही 2. कारण बघा, आपल्याला किमान पाहिजे ना, किमान म्हणजे लहानात लहान संख्या पाहिजे. आणि इथे 2 आहेत, 2000 आहेत, 2000 स्थानी 2 आहेत, म्हणजे ह्या मोठ्या झाल्या, ह्या येणार नाही. आता या 2 संख्या राहिल्या आपल्याकडे, ऑप्शन ए आणि ऑप्शन बी आहे. आपल्याला काय करायचं आहे? किमान संख्या, किमान म्हणजे लहान बघायची आहे. बघा आता, 1000 स्थानी 1 आहे, इथंही 1000 स्थानी 1 आहे, म्हणजे सारखाच आहे. 1000 स्तरावरून आपल्याला कळत नाही की कोणती संख्या लहान आहे. आता मग बघा, इथं 0 आहे आणि इथं 2 आहे, मग आता 0 लहान की 2 लहान? 0. मग ही संख्या कशी आहे? लहान आहे. ही संख्या तुलनेनं मोठी आहे. म्हणून आपल्याला काय पाहिजे? किमान संख्या पाहिजे, म्हणजे लहानात लहान संख्या पाहिजे. तर लहानात लहान संख्या 1092, ऑप्शन नंबर ए. तर बघा मित्रांनो, प्रश्न 5वा एकदम सोपा प्रश्न आहे. काय म्हणते? 16,0813. 16,0813 ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते. म्हणजे ही अक्षरी संख्या दिली आहे आपल्याला. काय दिलं या ठिकाणी? अक्षरी संख्या दिली आहे आणि ते अंकात ऑप्शन मध्ये दिली आहे, ती कोणती आहे ती ओळखायची आहे, बरोबर. तर बघा, 16,0813. आपण कधी तुम्हाला एक सोपी आयडिया सांगतो याच्यामध्ये. डावीकडून, उजवीकडून काय मेसेज येते. तर याच्यानंतर आपण बघू 5वा उदाहरण. 5वा उदाहरण काय म्हणते? 16,0813. बघा, 16,0813 ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते. म्हणजे आपल्याला काय दिलंय? अक्षरी दिलेलं आहे. 16,0813 ही अक्षरी दिलेली आहे आणि ते अंकामध्ये कोणत्या पद्धतीने लिहिली जाते याचे ऑप्शन दिले आहेत. तर बघा, आपण एक एक ऑप्शन बघू. कधीही काय करायचं, संख्या ओळखायची असेल आपल्याला, तर इकडून पहिल्यांदा 3 आणि मग 2-2 चे गट पाडतात. तर बघा, एकक, दशक, शतक हा झाला एकक, दशक, शतक आणि हा हजार, म्हणजे 16,0813. आपल्याला काय म्हणते? 16 लाख म्हणते. आणि ही कोणती संख्या आहे? 16,0813, म्हणून हे येणार नाही. दुसरी बघू. याच्यामध्ये बघा, मी काय म्हटलं, इकडून एकक स्थानाकडून आधी पहिले 3 घर घ्यायचे आणि मग 2-2 चे गट पडतात. आता बघा, हे काय झालं? 1,60,830. काय झाली संख्या? 1,60,830. ही 16 लाख पाहिजे आपल्याला, आणि इथं बघा 830 आहे, 813 पाहिजे, म्हणून ही पण संख्या येणार नाही. त्याच्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करायचं, आधी उजवीकडून पहिल्या वेळेस 3 चे गट पडायचे, 3 संख्यांचे याचे, आणि मग 2-2 चे पडत न्यायचे. त्याच्यानंतर आता ही संख्या बघा, ही काय होईल? 1,60,813. आपल्याला पाहिजे 16 लाख आणि ही संख्या काय झाली? 1,60,813. मग येईल का? नाही. आणि आपण असं मोजलंय, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि हा लक्ष. काय झालं? 1 लाख. म्हटलं मी 1,60,813. ही संख्या येणार नाही. चौथा आहे, बघा, आधी 3 घर मग 2-2 चे घर. आता बघा, हे 16,0813 आणि 16,0813 आपण जर मोजलं, हा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि 10,00,000, म्हणजे हा लक्षचा झाला एवढा. मग 16,0813 म्हणजे ऑप्शन नंबर कोणता बरोबर आहे? डी. एकदम सोपा आहे. पहिला ऑप्शन येत नाही. हे मोजायचं असे एकक, दशक, शतक, तसे नाही मोजलं तर एक सोपी आयडिया मी जी सांगितली तुम्हाला, जसं आपण जो आपला ऑप्शन बरोबर आहे, अशा
भाई अशा संख्या आपल्याला दिसत असल्या तर आपण आपल्याला जर व्यवस्थित पटकन लक्ष द्यावं वाचण्यासाठी आपण काय करायचं, पहिले हा एकक दशक शतकची एक जोडी असते, 3 घरानंतर कॉमा द्यायचा आणि मग जितक्या इकडे कितीही संख्या आहेत मग 2-2चे गट पाडायचे. याच्यावरून आपल्याला पटकन लक्षात येते बघा, एकक दशक शतक, हजार, 10,000 आणि लक्ष म्हणजे 16 लक्ष. लक्ष म्हणजेच लाख. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, लक्षलाच लाख पण म्हणतात. ठीक आहे, म्हणजे हा काय झाला 16,08,13. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष किंवा लाख हा झाला 16,08,13 म्हणजे ऑप्शन नंबर डी. त्यानंतर प्रश्न 6वा काय म्हणते, कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट आहे. बघा हे ए बी सी आणि डी या ठिकाणी संख्यांचे काही गट दिले आहेत. प्रश्न काय म्हणते, कमाल ते किमान. कमाल ते किमान तुम्हाला माहिती आहे, कमाल म्हणजे मोठी संख्या, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी, आणि किमान म्हणजे लहानात लहान, लहानात लहान. तर मोठ्यात मोठ्या संख्येपासून लहानात लहान संख्या म्हणजे कमाल ते किमान, म्हणजे कमाल म्हणजे मोठी, पहिले मोठी मग लहान मग लहान मग लहान, अशा पद्धतीनं कोणता गट आहे म्हणते. म्हणजेच आपल्याला कोणता क्रम पाहिजे, याचाच अर्थ आपल्याला काय पाहिजे, उतरता क्रम. उतरता क्रम, उतरता क्रम म्हणजेच पहिले उतरता क्रम म्हणजे आपण जेव्हा पायरीवरून उतरतो तेव्हा पहिले वरून उतरतो ना, म्हणजे मोठी संख्या मग लहान मग लहान मग लहान, तर हा उतरता क्रम आहे. तर कमाल ते किमान म्हणजे पहिले मोठी मग लहान, कमाल म्हणजे मोठी, लक्षात ठेवायचं कमाल म्हणजे मोठी. तर पहिल्यांदा मोठी संख्या मग लहान संख्या, असा कोणता गट आहे ते बघू आपण एक एक. बघा पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक संख्या 5 किती अंकी आहेत, 5 अंकी, प्रत्येक 5 आहेत ना, आहेत. पूर्ण संख्या याच्यातल्या या ऑप्शन मधल्या 5 अंकी आहेत. मग दुसरी अट बघा, मग आपण मगाशीच बघितलं होतं की कोणती संख्या मोठी आहे, तर पहिल्यांदा डावीकडून घ्यायचं 10,000 स्थान, म्हणजे जो अंक जो स्थान असेल तो डावीकडला अंक बघायचा. तर आता बघा हे 8 आहेत, हे 1 आहेत, 8 झाल्यावर 1 ठीक आहे, मग अजून 8 म्हणजे हा क्रम काही बरोबर नाही. हा क्रम बरोबर आहे का नाही, कारण बघा 81,427 मग 16,378 म्हणजे याच्यापेक्षा हे लहान आहे, पण मग याच्यानंतर बघा पुन्हा वाढवलं, म्हणजे 16 पेक्षा पुन्हा मोठी आहे. एक तर काय व्हायला पाहिजे होतं, ही मोठी संख्या आहे मग ही लहान, मग हिच्यापेक्षा लहान समोर यायला पाहिजे, म्हणून हा ऑप्शन येणार नाही. दुसरा ऑप्शन बघा 16,000 आहे मग 63 म्हणजे वाढत वाढत वाढवलं नाही, इथं आपल्याला वाढणारी नाही पाहिजे, काय पाहिजे पहिले मोठी आणि मग लहान असं पाहिजे, तर इथं आधी लहान आहे. त्याच्यानंतर बघा हा 81,000 मग 82, इथे वाढवलं नाही म्हणजे हा येणार नाही. या ठिकाणी बघा ही मोठी संख्या आहे मग हिच्यापेक्षा लहान संख्या आहे, मग याच्यापेक्षा लहान आणि मग सर्वात लहान, म्हणून ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. बघा याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला प्रश्न काय बनतो हा समजला पाहिजे. कमाल ते किमान म्हणत आहे, याचाच अर्थ पहिले मोठी संख्या आणि मग लहान 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 असा क्रम तो जात आहे. तर याच्यामध्ये ठीक आहे ही मोठी आहे मग ही लहान आहे, मग समोरची याच्यापेक्षा लहान पाहिजे होती, म्हणजे तसं नाहीये म्हणून ही येणार नाही. आणि आपल्याला पहिल्यांदा मोठीच संख्या पाहिजे, पहा कमाल म्हणजे मोठी, ही लहान संख्या पहिल्यांदा आहे मग मोठा मोठा केलाय, त्याच्यामुळे हा येणार नाही. याच्यामध्ये बघा पहिले मोठी पाहिजे होती, तर ही लहान आहे आणि मग हिच्यापेक्षा मोठी आहे, हा येणार नाही. डी मध्ये बघा ही मोठी आहे 82,341, मग त्याच्यापेक्षा लहान आहे 81,427, मग 63,178 आणि मग 13,378. म्हणजे हा जो क्रम आहे ही मोठी संख्या मग ह्या लहान 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 होत आहेत, म्हणजेच तो गट कशाचा आहे, कमाल ते किमान. हा जो गट आहे हा कमाल ते किमानचा आहे, कमाल ते किमान, लक्षात, म्हणून ऑप्शन नंबर डी हा उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर स्वाध्याय 1.1 मधला 7वा उदाहरण बघा, अतिशय सोपा उदाहरण आहे हा, फक्त आपल्याला लक्षात आला पाहिजे आणि समजलं पाहिजे. काय म्हणते, 1 0 3 4 आणि 5 हे अंक दिले आहेत. 1 0 3 4 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या आपल्याला काय बनवायची आहे, लहानात लहान, पहिले लहानात लहान संख्या बनवायच्या मग ते विषम आपण नंतर बघू. ठीक आहे, लहानात लहान संख्या, आता हे अंक वापरून आपल्याला समजा लहानात लहान संख्या तयार करायची आहे. लहानात लहान संख्या कशी तयार करायची याचा एक आपला स्पेशल व्हिडिओ आहे,
तो तुम्ही पाहू शकता. यामध्ये लहानात लहान संख्या तयार करत असताना काय करायचं, सुरुवातीला लहान अंक लिहायचे, ठीक आहे, म्हणजे शून्य होईल. त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 3, 4 आणि 5. आता बघा हे 5 अंक दिले आहेत आपल्याला आणि याच्यापासून ही लहानात लहान संख्या आपण तयार केली. शून्य आल्यानंतर लहानात लहान संख्या कशी तयार करतात ते पण सुद्धा आपण बघितलंय. तर कशा पद्धतीने तयार करायचं शून्य आल्यावर. ही तयार झाली, ठीक आहे, लहानात लहान, पण ही किती झाली, शून्य जर डावीकडे आला तर ह्या शून्याला किंमत राहत नाही आणि म्हणून ही 4 अंकी संख्या तयार झाली. ऑप्शन मध्ये अशा पद्धतीने आहे का, नाही. तर आपल्याला ही 5 अंकी संख्या तयार करायला पाहिजे लहानात लहान. तर काय करायचं, सिम्पली हा जर शून्य आला असेल तर लक्षात ठेवायचं नेहमी हा शून्य कुठं द्यायचा, ह्या 1च्या नंतर द्यायचा. म्हणजे काय होईल, 1, 0, 3, 4 आणि 5. बघा ही संख्या तयार झाली. ज्या वेळेस शून्य येतो लहानात लहान संख्या तयार करत असताना आपण पहिले लहान संख्या मोठी संख्या मोठी संख्या अशा पद्धतीने आपण लिहत नेतो, ठीक आहे. पण ज्या वेळेस शून्य आला असेल तेव्हा या शून्याला पहिल्या संख्येच्या नंतर द्यायचे, म्हणजे 1च्या नंतर द्यायचे, ठीक आहे. तर ही संख्या तयार झाली, ही संख्या आहे लहान. आता काय म्हणते आपल्याला, लहानात लहान संख्या ही तयार केला आपण. लहानात लहान विषम संख्या म्हणते. आता बघा विषम संख्या आपल्याला माहित आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी, हा एकक स्थान झाला, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती विषम संख्या असते. आता आपण बघू, इथं 5 आहेत म्हणून ही विषम संख्या आहे. त्याच्यामुळे आपल्याला याला विषम मध्ये कन्वर्ट करायची गरज नाही. सरळ डायरेक्ट आपण बघितलं एकक स्थानला 5 आहे आणि म्हणून ही विषम संख्या आहे आणि आपल्याला लहानात लहान विषम संख्याच पाहिजे. तर बघा हा ऑप्शन, हा जो उत्तर आहे कोणत्या ऑप्शन मध्ये, 10,345. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, 10,345. आलं लक्षात. लहानात लहान संख्या तयार केला आपण अशा पद्धतीनं आणि याचे एकक स्थानी 5 असल्यामुळे ही विषमही संख्या झाली. ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. तर बघा मित्रांनो, प्रश्न 8वा आहे, जर प्रत्येक ओळ, ओळ म्हणजे ही ओळ, ठीक आहे, प्रत्येक ओळ म्हणजे ही ओळ 8, 1 आणि x, प्रत्येक स्तंभ म्हणजे उभे 8, 3, 4 किंवा 1, y, 9 हा वाला स्तंभ किंवा प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या, किंवा प्रत्येक कर्ण म्हणजे हा, म्हणजे थोडक्यात बघा ह्या ओळी झाल्या, 3 ओळी आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर हे स्तंभ आणि कर्ण म्हणजे हे. तर काय म्हणत आहे आपला प्रश्न, हे लक्षात ठेवायची काही गरज नाही, तुम्हाला फक्त मी सहज समजण्यासाठी सांगितलं. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या अंकांची बेरीज ही कशी आहे म्हणते, समान आहे. म्हणजे हे यांची बेरीज 8 ना 3, 11 ना 4, 15 किती आली, 15. ही यांची बेरीज आहे, ठीक आहे. हा बघा 4, 13 आणि 2, 15 ही यांची बेरीज आहे. म्हणजे ही स्तंभाची बेरीज आणि ही ओळीची बेरीज 15 आहे, म्हणजे समान आहे म्हणते. समान आहे याचाच अर्थ किती आहे ते, 15 आहे, ठीक आहे. तर एक्स वाय झेडच्या किमती काढा. आपल्याला आता एक गोष्ट याच्यावरून कळली, बेरीज समान आहे एवढं आपल्याला उदाहरणात दिलं होतं, म्हणजे किती आहे ते आपल्याला याच्यावरून समजले. बघा 8 आणि 3, 11, 11 आणि 4, 15 म्हणजे 15 आहे. तर एक्स ची किंमत आपल्याला निघू शकते. बघा ही किती आहे, हे बेरीज किती आहे, 15. आता मला सांगा 8 अधिक 1 9 बरोबर. मग 9 मध्ये किती मिळवलं तर 15 होतील, 9 न 6 15, म्हणजे एक्स ची किंमत किती आली, 6. एक्स ची किंमत किती आली, 6. त्याच्यानंतर वाय ची किंमत बघा, एक्स ची किंमत 6 आली, ठीक आहे. मग वाय ची किंमत आपल्याला समजा काढायची आहे. तर बघा याच्यावरून समजते ही 15 आहे, यांची बेरीज किती आहे, 15. मग 9 न 1 10, मग इथं किती राहतील, 5 राहतील, तेव्हा ही 15 येईल, बरोबर. आता बघा वाय ची किंमत 5 झाली, याची बेरीज किती आहे, 15 आहे. आता ही 5 झाले, म्हणजे 3 अधिक 5 8. मग इथं झेड बरोबर किती राहतील, तेव्हा 15 येतील, 8 आहेत, हे 7 येतील. म्हणजेच एक्स वाय झेडच्या किमती किती आल्या, एक्स बरोबर, वाय बरोबर आणि झेड बरोबर. एक्स ची किंमत आली 6, वाय ची किंमत आली 5 आणि झेड ची किंमत आली 7.
बघा याच्यामध्ये एक्स ची किंमत 6, 5 आणि 7. यामध्ये आपल्याला क्रमशः किमती म्हणते, म्हणजे पहिले एक्स वाय झेड. तर 6, 5, 7 कुठे आहे? ऑप्शन नंबर 1, म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. बघा पुन्हा एकदा सांगतो मी, एकदम सोपं आहे. काय आहे यांची अशी आडवी उभी सोप्या भाषेत आडवी उभी तिरपी बेरीज किती आहे? 15 आहे. तर आपण 15 लिहिलं बघा. आता मला सांगा हे एक्स ची किंमत काढायची. ह्या दोन किमती दिल्या आहेत आपल्याकडे, 8 आणि 1 9, आणि हे एक्स ची किंमत किती राहील तेव्हा पण याची बेरीज 15 पाहिजे ना आपल्याला. तर हे 9 झाले, तर एक्स बरोबर 6 असतील. बरोबर. अशा पद्धतीने आपण हे किमती काढल्या आणि आपला ऑप्शन नंबर किती आहे? ए बरोबर.